देशासाठी लढतो. आता ऑपरेशन सिंदूरमध्ये 260 चौक्या, किती 260 चौक्या एकट्या BSFने उडवल्या पाकिस्तानच्या. किती 260 चौक्या उडवल्या. म्हणजे एवढं BSF पॉवरफुल झालेलं. आणि लढाई लढताना किती छान लढाई झाली. आपण बातम्या बघत असाल, इतका पद्धतशीर की त्यांचं आयरन डोम जे तर त्याचं काम काय, डोमचं काम काय आहे की आलेला अटॅक ओळखणे आणि त्याला तिथं वरच्यावरती निस्ताभूत करणं. मग एवढं जर काय आहे त्यांच्याजवळ आहेत चायनाचं, तर ते काय करायचं, आपण डुप्लिकेट फायटर जेट उडवलं आणि त्यांना तर वाटलं की नाही आलं राफेल आणलं, त्यांनी ते उडवलं. त्याच क्षणाला आपल्या बाकीच्या वेपन्स आहेत त्याच्या ओळख नाही झाली की कुठं त्याचं लोकेशन ट्रॅक केलं. हे कोणी केलं, हे सर्व तुमच्यासारखे टेक्निशियननीच लोकेशन ट्रॅक केलेले. ते लोकेशन ट्रॅक केलं त्यालाच उडून टाकलं. म्हणजे तो परत काही करणार आहे का. आपले अटॅक पूर्ण सक्सेस होते, त्यांचे अटॅक एक पण होत नव्हते. का आपण आपल्या जो S-400 होतं, आकाश होतं, आपलं स्वयंनिर्मित आकाश होतं, हे कोणी केलेलं, आपणच केलेलं आहे. त्याच्यात हिस्सा आपणच व्हायचा. अशा या लढाईमध्ये इतकं छान लढाई झाली की 3च दिवसात नांगे टाकल्या गेला. तो भाग जाऊ दे आता राजकारणाचा, की नंतर राजकारणात ते सांगतात. मला तरी वाटतं की ऑपरेशन सिंदूरचा विजय दिवस मनवला जाईल, कारण कारगिल युद्धाचा विजय दिवस मनवला जातो. ऑपरेशन सिंदूर या राजकारण्यांच्यामुळे ते कधीच मनवलं जाणार, कारण त्यांना वाटतच नाही की आपण जिंकलो. ते भारतात राहून सगळे भारताच्या विरोधातले काम करतात, मी असं म्हणेन.